नंदनवन इथं शिंदे, सामंत आणि शेवाळेंची बैठक संपन्न झालेली आहे। नंदनवन इथल्या बैठकीनंतर आता भाजपसोबत बैठक होणार आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं जागा वाटपासंदर्भातली ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। जागा वाटपाची बोलणी आता अंतिम टप्प्यात सुरू असल्याची देखील माहिती मिळते। बऱ्याचशा जागांचा तिढा सुटलेला आता अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच युतीच्या संदर्भातली घोषणा, जागा वाटपाची घोषणा ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब लवकर महायुतीच्या वतीने घोषित करतील। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींचं प्रचंड कौतुक केलंय। पंतप्रधान मोदींमुळे आज आपण श्वास घेतोय असं वक्तव्य कल्याणमधल्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे। करोनाचा काळ हाही तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे। आपल्याला त्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा केंद्रातल्या असणाऱ्या नरेंद्र मोदीजीच्या सरकारने मोफत लस दिली। तुम्ही आणि आम्ही सर्वजण, प्रत्येक हा भारतातील असणारा प्रत्येक नागरिक आणि विविध देशातील असणारे असंख्य असे नागरिक, या सर्वांना मोफत लस ही कोणी उपलब्ध करून दिली तर ती नरेंद्र मोदींच्या सरकारने उपलब्ध करून दिली। तुम्ही आणि आम्ही सर्वजण आज जो श्वास घेतोय तो निव्वळ आणि निव्वळ नरेंद्र मोदीजींच्या सरकारमुळे घेतोय, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। दोघांसमोर मी प्रस्ताव ठेवला असून उद्या सुप्रिया सुळेंची चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेणार आहे असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्यानंतर प्रशांत जगताप यांनी केलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिकांसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेले काही दिवस सातत्यानं सुरू आहेत। पुण्यामध्ये खास करून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांच्या अनुषंगानं प्रशांत जगताप हे नाराज आहेत आणि त्याच दृष्टीनं ते आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत अशा देखील बातम्या समोर आलेल्या होत्या। मात्र आता प्रशांत जगताप यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली आणि त्यांच्या घेतलेल्या भेटीनंतर त्यांनी आता हे वक्तव्य केलेलं आहे। आज त्यांच्याशी बोलून त्यांची पूर्व परवानगी घेऊन मी या ठिकाणी पार्टी ऑफिसमध्ये दाखल झालो। सन्मान्य सुप्रियाताईंबरोबर आणि सन्मान्य आमचे प्रांताध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेबांबरोबर मागची 3-3.5 तास बैठक संपन्न झाली। मी जो एक प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला, अर्थात पुणे शहराचाच मी प्रस्ताव घेऊन आलेलो होतो, तो प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवलेला आहे। या प्रस्तावाच्या संदर्भात ताईंनी आणि माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी खूप वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। या प्रस्तावाच्यावर चर्चा करायला माझ्या नेत्या सौ सुप्रियाताई सुळे या पुणे शहर कार्यालयामध्ये उद्या सकाळी 11 वाजता दाखल होत आहेत। त्यांनी माझ्यावर एक वेगळी जबाबदारी दिलेली आहे। त्यानंतर दुपारी 2 वाजता पुन्हा एकदा सन्मान्य प्रांताध्यक्ष ताई आणि मी आम्ही एकत्रित चर्चा करणार आहोत आणि उद्या फायनली 4:30 वाजता राष्ट्रवादी भवन पुणे या ठिकाणी माझी प्रेस कॉन्फरन्स होऊन त्या ठिकाणी निर्णय जाहीर केला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।